मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपण पाहत आहात स्टार 9 मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी। मौज मजा करण्यासाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईट टोळीस पारगाव कारखाना पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण 27 मोटरसायकल हस्तगत केल्या व एकूण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले। पारगाव कारखाना पोलीस ठाणे पुणे ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री नेताजी गंधारे साहेब, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे तपास पथक, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोखरे, पोलीस हवालदार अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गव्हाणे, पोलीस अंमलदार मंगेश अभंग, पोलीस अंमलदार संजय साळवे हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सराईत आरोपी रितेश फकीरा रोकडे वय वर्ष 18 राहणार चांडोह तालुका शिरूर जिल्हा पुणे, हर्षद जालिंदर ढवळे वय वर्ष 21 राहणार फाकटे तालुका शिरूर जिल्हा पुणे, प्रथमेश दत्तात्रय ढवळे वय वर्ष 19 राहणार फाकटे विधी संघर्षित बालक यांना सापळा लावून पकडून सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून एकूण 27 मोटरसायकल हस्तगत करून एकूण 16 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। 25/12/2025 रोजी पारगाव पोलीस येथे एक दुचाकी चोरीबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मग त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास सुरू केला। त्या तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ही सदरची दुचाकी जेव्हा आपण गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुरावे याच्या सहाय्याने शोधायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आपल्याला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली। मग आपण हे आरोपी ताब्यात घेतले। 3 मेजर आरोपी आहेत, एक मायनर आरोपी आहे। आपण जेव्हा त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला त्या गुन्ह्यातली दुचाकी रिकव्हर झाली। सदरचा जो तपास आहे तो या पोलिसांचे जे इन्चार्ज आहेत प्रभारी अधिकारी गंधारे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली PSI लोकरे, हवालदार अविनाश कालेकर, चंद्रकांत गव्हाणे, मंगेश अभंग आणि संजय साळवे या पोलीस अंमलदारांनी केली। पण जेव्हा त्यानंतर ह्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल वरिष्ठांना कळल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सर, त्याचबरोबर माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सर यांना आम्ही या गुन्ह्याबद्दल माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याच्यामध्ये आणखी तपास करण्याबद्दल आम्हाला सूचना दिल्या। त्याच्या अनुषंगाने जेव्हा पुढचा तपास केला गेला त्याच्यामध्ये सदरच्या आरोपींकडून जवळपास पुणे जिल्हा, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर तसेच जळगाव या ठिकाणी त्यांनी जवळपास 16 गुन्हे उघडकीस आणलेले असून त्या 16 गुन्ह्यांपैकी 27 मोटरसायकल ह्या रिकव्हर आहेत। अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे आणि अजूनही काही वाहने याच्यामध्ये रिकव्हर होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे अत्यंत चांगलं काम हे पारगाव पोस्टचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे आणि त्यांच्या या टीमने केलेलं आहे। त्यामुळे या आरोपींवर वचक बसेल आणि एवढे सगळे मोठे गुन्हे उघडकीस आल्यामुळे हे जे मालमत्ता आहे आपल्याला लोकांना परत करता येईल। धन्यवाद।